सर, इंग्रजी शिकताना विद्यार्थ्यांना सर्वात जास्त कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो सर? किंवा त्यांच्या समोर कोणत्या अडचणी सर्वात जास्त येतात? इंग्रजी शिकताना विद्यार्थ्यांना रायटिंग, रीडिंग, अंडरस्टँडिंग ह्या गोष्टी त्यांना बहुतेक जमत नाहीत आणि जेव्हा ते इथे आपल्या क्लासमध्ये येतात तर आपण त्यांना फ्रॉम द बिगिनिंग सुरुवातीपासून आपण त्यांना त्या गोष्टी शिकवतो आणि जेव्हा ते रायटिंग, रीडिंग, लिसनिंग आणि व्हिज्युअलायझिंग ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करतात 8-10 दिवसात त्यांना इंग्रजी व्यवस्थित समजायला पण लागते आणि त्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि जेव्हा आपण 15 दिवसांनी इकडे स्पीकिंगची प्रॅक्टिस सुरू करतो, आपण आता पाहिलात है ना, तर विद्यार्थी 15 दिवसांनी इकडे म्हणजे ॲज अ बिगिनर ते बोलायला सुरुवात करतात. सर, इंग्रजी भाषा शिकण्यासाठी सर्वात सरळ आणि सोपी पद्धत तुमच्या मते कोणती आहे? इंग्रजी भाषा शिकण्यासाठी सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा ऐकली पाहिजे है ना, म्हणजे जे आपण आता मराठीत, हिंदीत आपण ऐकतो, व्हिडिओज वगैरे, टीव्ही वगैरे आपण पाहतो, तर ह्या सगळ्या गोष्टी जो आमचा इंटरेस्ट आहे त्या सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहेत. तर विद्यार्थ्यांना मी सांगेल की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये बघाव्यात किंवा ऐकाव्यात.